आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. नित्योपासना आता आजचा 6वा दिवस आणि उद्या 7वा दिवस, म्हणजे नित्योपासना सप्ताह संपला. त्याच्यानंतर पुढची भेट आपली म्हणजे तारखेकडे लक्ष द्या असं म्हटल्यासारखं होतं. म्हणजे परत केव्हा नित्योपासने म्हणणार, सप्ताह संपतात ते आता त्याच्यानं आमचा काही संबंध नाही. मग परत केव्हा सप्ताह होईल आणि त्याच्यात म्हणजे केव्हा होईल हे माहीत नाही. आणि मग तोपर्यंत आपला ह्या पुस्तकाचा संबंध नाही असं म्हणून नाही. आपण एकदा सुरू केल्यानंतर मग परवापासून फक्त म्हणायचं नित्योपासना. केवढी मंडळी येतात तेवढे येऊ दे, नाहीतर आपली एकटं आले तरी चालेल. आई एकट्याच कोणी नाही तर भजन सुरू करत होत्या, नित्योपासना म्हणत होत्या. आई म्हणायच्या माझ्यासाठी आहे. माझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचं चिंतन करता करता मला अखंड सुख मिळालं. आता त्याचा उपकारार्थ करते. पहिल्यांदा ते मिळावं म्हणून करत होते, आता त्याचा उपकार स्मरणार्थ करते. म्हणून की कुणाला पाहिजे त्यांनी यावं, त्यांचं भलं होईल असं म्हणून आई म्हणायच्या. म्हणून आपली उपासना आहे त्यासाठी म्हणायचं, रात्री तुमची वेळ तुम्ही ठरवा. किती मंडळी ज्यांना जमतं त्यांनी यायचं. म्हणजे नित्योपासना जर तुम्ही कायमचं म्हणायला लागला तर त्याच्यातूनच तुम्हाला अर्थ सगळं कळायला लागेल. असं काय अवघड नाही. आम्ही वाचत नाही म्हणून कळत नाही. वाचायला लागला म्हणता म्हणताच मी बघत होतो, कळत होतं तुम्हाला. आणि असं आहे होय, असं आहे होय, असं चेहऱ्यावर भाव उमटायचा आणि तो दृढ होत जातो की आपल्याला आनंद कसा मिळतो, कुठं आपण चुकतो, काय करतो हे आपोआपच कळायला लागतं. आणि नित्योपासना म्हटलं तर आईंचा अनुभव ओतल्यासारखं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बंदा रुपये दिल्यासारखं, की बाकीचं सगळं चिल्लर असल्यासारखं असले तर बंदा रुपये दिल्यासारखं. त्यासाठी झांज वगैरे काही घोटाळा नाही. जेवण वगैरे करून यायचं. बोधाम म्हणजे नित्योपासना म्हणायचं, घरी जाऊन झोपून टाकायचं. त्याच विचारामध्ये राहायला पाहिजे. म्हणजे झोपेत देखील ते काम करायला लागतं. अनुभव घेऊन बघायचं. त्यासाठी आईने हरिमंदिरात 9 ते 10 ठेवलेलं आहे. गेल्यानंतर म्हणजे आधीच हांतरून घालूनच यायचं. डासगीस चावू नये म्हणून मच्छरदाणी बांधायचं किंवा DDT वगैरे मारायचं करूनच यायचं. त्याच्यानंतर जाऊन झोपून टाकायचं, मस्त झोप लागते. ते काय, नाहीतर कित्येक लोकांना खूप पैसा मिळवतात पण झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. झोप यायचं म्हणजे अगदी सरळ म्हणून समजू नका. आपण कपटरहित वागायचं, देवाला स्मरून वागायचं, त्याचं स्मरण करायचं म्हटलं तर लगेच झोप लागेल. कारण काय, झोपेमध्ये देवच आपल्याला भेटतो, आपल्याला मिठी मारतो. बोधामृतात आईने म्हटलेलं आहे, झोप घेणे म्हणजे परमेश्वराचं सुख घेणे. आणि म्हणून झोपेसाठी घाबरत असतो का? क्लोरोफॉर्म वगैरे देऊन हे ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असतात त्यावेळेस गडबड झाल्यासारखं नाही. आपल्याला झोप केव्हा एकदा मिळेल, लग्नघर असलं तर देखील केव्हा एकदा झोप मिळेल, दुसरं काही झालं असलं तर केव्हा एकदा झोप मिळेल. झोपेसाठी हापापलेले असतो आपण. का? तर ते आपलं मूळ स्वरूप हे नाटक, हे मेकअप करून बाहेर यायचं, असं बघायचं इकडे तिकडे. सकाळी उठल्याबरोबर जागृती, देह मन बुद्धी वगैरे हे सगळं घ्यायचं आणि मग हां असं कोण आहे काय आहे वगैरे सुरू. संध्याकाळपर्यंत ही गडबड. संपल्यानंतर मग मेकअप काढून ठेवायचं. त्याच्यानंतर नट तसाच असतो. मग घरी जातो, आपल्यापुरतं आपण आपलं काम करायला लागतो. त्याप्रमाणे निश्चिंत राहायचं कुठं? आई म्हणायच्या आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपतो तो. कोण? आपणच. हा व्हरांडा जागृती म्हणजे. बाहेर आता देहातून असं बघत राहतो की नाही, मग कामाला जातो, अमुक करतो वगैरे सगळं चाललेलं असतं जागृतीमध्ये. आपल्याला 3 स्टेजेस आहेत. म्हणजे 3 जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता आहे ती जागृती, म्हणजे इंद्रिय वगैरे वापरतो, ह्या डोळ्याने पाहतो आणि सगळं व्यवहार करत असतो. माझ्यासारखे इतके सगळे मंडळी असलेले दिसतात इथे. आणि माझं घर, माझं म्हणून अहम आणि मम तेवढंच मी चिकटलेलं आहे म्हणून मग दुःखात राहतो. नाहीतर देवाने निर्माण केलेलं दुःख होण्यासारखं काही निर्माण केलेलं नाही. समजून घेतलं तर सगळं कळायला लागतं. मग ही जागृती, हे एवढंच आपलं सगळं म्हणून आम्ही समजतो अज्ञानाने. आपल्या आणखीन 2 अनुभव आहेत. कुठले ते? स्वप्न आणि झोप.
आहेत की नाही? तुम्हाला इथे स्वप्न पडतात की नाही वाशीला? म्हणजे झोप लागते की नाही? म्हणजे दोन्ही आणखीन 2 अनुभव आहेतच आपले. मग त्याच्याबद्दल कधीतरी विचार करतो का? अजिबात नाही. जो स्वप्न म्हणजे काय, 2-3 मिनिटाचं असतं, काय असं होतं तसं होतं, ते स्वप्नच, असं त्याच्याबद्दल आमचं रिमार्क झालं. एवढं म्हणून म्हणालो आणि निघालो. मग झोप म्हणजे काय, झोप म्हणजे काय, काय असतं कोण जाणे, पण एकंदरीत झोपायचं. झोपायला एवढं का धडपडतं मग? काय नसेल तर झोपतो, उठल्यानंतर मग सगळे श्रम नाहीसे होतात आणि तरतरी येते. आणि आजार म्हणजे ताप वगैरे आलेला असला तर देखील त्याला चांगली झोप लागली तर अर्ध त्याचं हे आजार कमी झाल्यासारखं. डॉक्टर देखील म्हणत असतात की एकदा झोप लागली नाही चांगली म्हणजे हुशारी येते अंगात. मग काय आहे त्या झोपेमध्ये असं? झोप म्हणजे काय असतं ह्याच्याबद्दल आम्ही विचारच करत नाही. आता सध्याला आमच्या डोक्यात काय, आम्ही म्हणजे एका ठिकाणी जन्माला आलो आहोत, स्त्री किंवा पुरुष म्हणून, आणि कधीतरी आता एवढं वय झालं आणि एवढं भोगलेलं आहे, आणखीन काय भोगायचं आहे कोण जाणे, आणि एक दिवशी निघून जाणार. कुठून आलो कुठं जाणार हे ह्याच्याबद्दल पत्ता नाही. हे आमच्या डोक्यात केव्हाही. संतांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणतात कुठं मरणार आहेस तू? मरणारा तू नाही आहे, देह तू नव्हेस, तू आत्मस्वरूप आहेस, तू अमर आहेस. अरेच्या कायतरी भलतंच माझं वर्णन करतात की हे. मला तरी असं वाटतं इथे मी मरणारा वगैरे, मी दुःखी, मी अज्ञानी असं मी समजून आहे. पण संतांच्याकडे गेल्यानंतर तू म्हणतात आरतीच आमची वाळायला सुरुवात की तुझ्यासारखं कोण आहे, तू अमर, अमर अचल अविनाशी, म्हणून तू झोपेमध्ये तुझंच तू असतोस. मग आपण तपासून बघायला पाहिजे की नको? आम्ही म्हणत असतो की तू म्हणजे मी म्हणजे कोण? आता जागृतीमध्ये सगळे आपलं शरीरच, 3.5 हाताचा देह म्हणजे मी. मग जो स्वप्नामध्ये आपण स्वप्न पाहत असतो ते कोण मी, तो कोण मी? मीच पाहत असतो ना, माझी स्वप्न मीच पाहत असतो ना. कोणीतरी नाही ह्या आठवड्याभरात माझी बायको पाहिजे, माझं स्वप्न, मला सवड नाही, काम फार आहे ऑफिसमध्ये, कोण बघत बसणार? असं काय, तर टी व्ही बघत बैस, सिरियल बघत बैस माझ्याऐवजी म्हटलं तर, मग रेकॉर्ड करून मला दाखव म्हटलं तर करेल. पण झोप माझ्याबद्दल तू घे, शक्य नाही. कोणाकोणाचं असं घेता येत नाही. स्वप्न आपलं आपण पाहतो. मग तो मी कोण, त्या मीच्याबद्दल आम्ही विचार करायला लागलो आहोत. मग कुठे ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार? उपासनेमध्ये, या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये आणि नित्योपासनेमध्ये, बालोपासनेमध्ये सगळं काही आपल्याला त्याच्याबद्दलच माहिती मिळते. हा आत्मा कोण, म्हणजे तेच माझं खरं स्वरूप. झोपेमध्ये मी जो असतो ना तो सुखरूपच असतो, तिथं काही मला लागत नाही, कोणी माझा आप्त नाही, कोणी इष्ट नाही, काही नसतं तिथे, तरी मी सुखीच असतो. एवढ्या वेळ झोपेत असतो तेवढं आरामातच असतो. संत आम्हाला म्हणतात सकाळी उठल्यापासून तू तसाच असतोस, तू केव्हाही तसाच आहेस, तुला मरण म्हणूनच नाही, तुला कोणी बनवलेलं नाही, तू स्वयंप्रकाश आहेस, स्वयंवेद्य आहेस, स्वतःला कळतो. स्वतःला स्वयंप्रकाश म्हणजे कसं, परवा मी सांगितलं असेल तुम्हाला. आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही इथं आहात की नाही? आहात ना? लगेच म्हणजे ह्याच्याबद्दल कोणाला विचारावं लागतं का? इथं तुम्ही आहात की नाही असं म्हणून हो म्हणून सांगायला कोणाला विचारावं लागतं का? का तर तोच आत्मा स्वयंप्रकाश आहे. मी आहे म्हणून सांगतोच तो, म्हणूनच सांगितला. आता तुमच्या पर्समध्ये किती पैसे आहेत? मग काढून मोजायला पैसे लगेच सांगू शकाल का? तुमचंच पर्स आता जाताना घेऊन गेला होता, पास अमुक तमुक वगैरेचा त्यात घालून, किती पैसे आहेत त्याच्यात म्हटलं तर सांगू शकता नाही, काढून मोजायला पाहिजे, एवढं आहे म्हणून सांगता. पण ह्या प्रश्नाला तुम्ही इथं आहे की नाही म्हणायला लगेच तिथं म्हणजे बटन दाबल्याबरोबर लाईट कसं लागतं ना त्याप्रमाणे आहात की नाही? आहे. मग स्वयंवेद्य, स्वयंप्रकाश, त्यासाठी म्हणतात आत्मा जो आहे अंतर्यामी, तो ह्या डोळ्यांना बघायला येत नाही, ह्या कानाला ऐकू येत नाही, अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय अनंत त्या म्हणती. आत्ता हेच म्हटलेल्या ह्याच्यामध्ये डोळ्याला बघायची शक्ती तो देतो. तुझ्या कृपे रूप पाहते नयन, घ्राण गे पवन तुझ्या कृपे. आता हेच आपण म्हणालो असं ह्याच्यामध्ये सगळी ती माहिती आहे. त्यासाठी परवा काय करणार हा मला प्रश्न.
बाकी बोलायच्या पेक्षा. घरी झोपणार तर तुम्ही सांगितलेलं आहे की झोपायचं म्हणजे देवाबळाचं, मग झोपून टाकतो आम्ही. पण हे जाणून झोपा म्हणजे म्हणजे झोपेमध्ये काय सुख आहे ते कळतं. म्हणून मला तरी असं वाटतं की काय एवढी मंडळी आता तुम्ही इंटरेस्ट घेऊन येता म्हणून म्हटल्यानंतर याच्यात ते काही मंडळी तरी आज रोज म्हणूया म्हणून म्हणायचं विचार येईल आणि येऊ दे असं आईंच्याजवळ प्रार्थना करतो. आणि हॉल बांधलेला आहे, हॉल बांधल्यानंतर 3 वेळेला भजन व्हायला पाहिजे. आता दुपारचं तेवढं होतं, आईनी 3 वेळेला भजन, पुस्तकं छापलेलं आहे त्याप्रमाणे त्या पुस्तकं सगळ्यांचं वाचन, सकाळचं भजन सुरू व्हायला पाहिजे, संध्याकाळचं आहेच आहे. आता रात्री कसं हे नित्योपासून सप्ताह केला मग त्याप्रमाणे ते चालवायचं. म्हणजे मग सप्ताह परत परत अर्थ सांगायचं वगैरे आई काय व्यवस्था करतात. कारण इतकं इंटरेस्ट दाखवायला लागल्यानंतर मग झोपायचं म्हणजे त्याचा इंटरेस्ट मग झोपायलाच वेळ जास्त देतात. आणखीन थोडं झोपा म्हणून काय करणार आहात परवापासूनही तुमच्यावर सोडलेलं आहे. पण आम्हाला तर असं वाटतं की तुम्ही म्हणजे आत्तापासून सुरू करावं. कारण इतक्या उमेदीने जे सुरू केलेलं आहे, 4 माणसं असले तरी नित्योपासून 1 तास लागतो. 8 ते 9 म्हणा, 7:30 ते 8:30 तुमच्या इथल्या वेळेप्रमाणे करायचं. म्हणजे त्याचं फार दूरगामी असे उपयोग होतात की आपण म्हणजे फार दूरचा पल्ला मारल्यासारखा. कारण नित्योपासना हे सगळ्यात श्रेष्ठ असं आईने लिहिलेलं माझ्या दृष्टीने ग्रंथ आहे. थोडक्यात खिशामध्ये पर्स 100ची नोट ठेवून कसं बाजारात जायचं, काही गडबड नाही. नाहीतर 100 रुपये 1-1 रुपयाची चिल्लरे असं 10 पैशाचे का जर घेऊन गेलं तर मग थैली एवढं होऊन बसते, ते ओझं होऊन बसल्यासारखं. तसं नाही, यात असं सुटसुटीत एक एवढं पुस्तक खिशात ठेवण्यासाठी त्यासाठी ताईने केलेलं आहे. खिशात घेऊन कुठेही जावं, बसमध्ये वाचता येतं, गाडीमध्ये देखील वाचता येतं. आणि पाठ झालं तर मग ते वरच्यावर म्हटल्याने आपल्याला आईनं काय सांगायचं आहे, कानात सांग रानात आपुल्या नाते म्हणून काहीतरी आपण पूर्वी म्हणत होतो, तर त्याप्रमाणे कानातल्या गुजगोष्टी सांगितल्यासारख्या आहे. आता ते एक सांगायला विसरेल म्हणून आधी इथूनच सुरुवात केलं. आता कृष्ण प्रतापामध्ये काय सांगितलेलं आहे हा एक 7 दिवसात त्याच्याबद्दल रेफरन्स आला होता. म्हणजे काय, आता कित्येक प्रश्न असे विचारतात. 78मध्ये आई समाधी ठेवल्या, त्याच्यानंतर मग आई आम्हाला कसं भेटेल, तुम्ही फार भाग्यवान, एवढे वर्ष तुम्हाला आईंची सेवा मिळाली वगैरे म्हणून. तर तसं काय नाही, भाग्यवान तुम्ही पण आहात. आता इतक्या म्हणजे आईनी समाधी ठेवल्यानंतर मग इतक्या उत्साहाने आईंचं उपासना चालवता म्हटलं तर हे काही कमीचं नाही. आम्हाला आईने ओढून घेऊन करार म्हणून समोर सांगून देखील तिचं जमलं नाही, तिथं समोर नसताना देखील तुम्ही एवढं करता म्हटलं तर कोण भाग्यवान जास्ती. विचार करण्यासारखं आहे. आणि खरंच तसं आहे का, आई आता नाही, मग ती गोष्ट वेगळी. पण तसं नाही आहे असं मी म्हणतो, वरचेवर ते सांगत असतो. कारण त्यांनी ते लिहिलेल्या पुस्तकामध्येच गुरुचं वर्णन जे काय करतात त्याच्याप्रमाणे म्हटलं तर देह म्हणजे गुरु नव्हे, देहातील शक्ती आत्मस्वरूप तो आम्हाला ते सांगत आहे. आणि तो स्वतःच आत्मस्वरूप आहे, म्हणजे आत्म्याला भरण नाही, स्वयंप्रकाश आहे. सर्व सृष्टीकर्ता, सृष्टी स्थिती लय त्याच्याकडून होत असतं. तो सूक्ष्मानुसूक्ष्म आहे, सर्वांतरी नितवससी, सर्वांतरी आहे. आपल्याला त्याचा अनुभव रोज झोपेमध्ये येत असतो. एवढं सर्व आईने सांगत असताना नाही म्हणून कसं म्हणता येईल. आणि कृष्ण प्रतापामध्येही लिहिलेले आहेत तसं. काय म्हणून की उद्धवाला पाठवून देतो, गोपी सगळ्या रडायला लागल्यात. म्हणजे इतक्या विरह तापाने त्यांना तडपडायला होतं की कृष्ण न सांगता एकदम निघून गेला. कारण तो अनेक गोष्टी करण्यासाठी म्हणून त्याचा अवतार झालेला. परमेश्वरच देहधारी तिथं होऊन आला, पण गोकुळात फक्त ह्यांच्याबरोबर बसायला म्हणून असं नव्हे की कंसाला मारायची वेळ आली त्यावेळेला तो निघून मथुरेला गेला, परत आला नाही. आणि ह्याला तर इतका लाळा लागलेला, इतकं दुःख त्यांना व्हायला लागलं, काय करायचं हे कळेना. कृष्ण मग एवढं सगळं ते रडतात म्हणून यायचं की नाही वीकेंडला म्हणून 2 दिवस काढून वेळ आला असता सवड. नाहीतर आपणच त्यांना सगळ्यांना बोलून घेतलं, किती असतील जास्तीत जास्त कोपी म्हणजे, मग त्यांना तेवढ्याला 2 दिवस जेवायला घातला नसता. आणि मथुरा आणि वृंदावन याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे. आणि एकनाथांचं आहे दूध वगैरे दही तिथे विकायला म्हणून जात होता. कृष्ण प्रतापाच्या शेवटचं ह्याच्यामध्ये देखील तसं वर्णन आहे.
मग तिथपर्यंत जातात 2-3 तास लागत असतील असं समजूया, आणि बघितलं तर डिस्टन्स तसंच आहे. मग तेवढं काय तो तरी यायचं की नाही, ह्यानं तरी बोलवायचं का झालं नाही, प्रॉब्लेम सुटला नसता. ह्यानं कृष्ण आला परत गेला, मग परत दुःखच की. ह्यानं बोलून घेतला, परत ह्यानं तरी पाठवायला पाहिजे, मग परत विरह आहे, त्या कृष्ण आम्हाला बघायला मिळत नाही, मग समोरच बसू शकत नाही. वृंदावनामध्ये गोकुळामध्ये बाळपण त्याचं गेलं, आणि रोज म्हणजे सगळ्यांचं एकच गाव एकच ठिकाणी फिरायचं वगैरे, म्हणजे आनंद रूपच तो प्रत्यक्ष परमेश्वर म्हणून त्याला पाहून त्यांना आनंद होत होता, ही गोष्टही खरी. पण कशापासून आनंद होत होता ह्याच्याबद्दल विचारच त्यांनी केला नाही. त्यांना वाटत होतं त्या शरीरापासून आपल्याला आनंद मिळतो म्हणून, आणि कृष्ण जाणून होता ह्या शरीरापासून आनंद मिळत नाही, शरीरापासून नाही, मनापासूनही नाही, त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे, अनंत शक्ती आहे, जो आत्मा आहे. आत्मा म्हणून का म्हणतात? आत्मा म्हणजे एक वस्तू नाही, आत्मा म्हणजे सर्वाला आपल्यामध्ये सामावून घेतो. सबंध जगच त्याच्यामध्ये दिसतो, सबंध जगाला पोटात घेतलेला, सबंध गगनाला आकाशालाच आपल्या पोटात घेतलेला आहे, म्हणून त्याला आत्मा संस्कृत शब्द. नारायण म्हटलं तर व्यापक, आत्मा म्हणजेही व्यापक असं अर्थाने त्याला नाव ठेवलेलं आहे. नाहीतर वस्तू आत्मा, आत्माराम वगैरे म्हणून असं CH आत्मा वगैरे असं म्हणून नावं ठेवतात की नाही, त्याचं संगीतकार एकटा होऊन गेला. तर तसं नव्हे, आत्मा म्हणजे सर्वांना सामावून घेणारा, नारायण म्हणजे व्यापक, कृष्ण म्हणजे अज्ञान असेपर्यंत न दिसणारा, राम म्हणजे मनाला आत बसून रमवतो तो, गोविंद म्हणजे सगळ्या आपल्या इंद्रियांना वळवणारा, गोपाल, गोविंद हे सगळे त्या दृष्टीने नावं आहेत. माधव म्हणजे लक्ष्मीचा पती, लक्ष्मी म्हणजे सर्व संपत्तीची अधिदैवता. मला पहिल्यांदा वाटायचं लक्ष्मी म्हणजे अंगभर सगळं दागिने घातलेले असेल बहुतेक म्हणून, पण कृष्णप्रताप वाचतानंतर वाटलं की रुक्मिणीच्या गळ्यात मंगळसूत्राशिवाय दुसरं काहीच नाही म्हणून नाही लिहितात. कारण काय, तिला काय तिच्या भाग्याला कमतरता होतं, बाकी कोण मागतील त्यांना देण्यासाठी तिच्याकडे सगळे दागिने आहेत, वाटेल त्यांना देते, पण तिला आशा नाही त्याची, कृष्णाशिवाय दुसरी आशाच नाही तिला. म्हणून ती कृष्णाला पत्र तिच्या लग्नाच्या आधी लिहिते ना, मला तुझ्यासारखं विरक्त नवरा पाहिजे, आणि त्यासाठीच तू आला नाहीस तर मग मी जिवंत राहू शकत नाही म्हणून ती लिहिते. पादसेवन, कृष्णाचं पाय सोडून ती जात नाही, इतकी म्हणजे संपत्तीची अधिदैवता. कृष्णप्रताप वाचताना खूपशा गोष्टी घेण्यासारख्या आहेत. 16,108 कृष्णाच्या बायका तुलाभार झाला, सगळे कृष्णप्रताप एकदा तरी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, पण त्याच्यामध्ये काही काही गमती आईने करून ठेवलेल्या आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे पहिलं काय, तुलाभार होतो, तुलाभार झाल्यानंतर एकच वाक्य आहे, सगळे आपापल्या दागिने काढून घेण्यात गुंतल्या म्हणे बायका. संपलं, आता नारदही गेला, आता झालं हे काम म्हटल्यानंतर सगळ्यांनी आपल्या आपल्या दागिने ठेवले होते की ते काढून घेण्यात त्या गुंतल्या. आणि रुक्मिणी एकटीच, कृष्णाला भूक लागली असेल, सकाळपासून त्याच्याबरोबर फिरत आहे नारदाबरोबर, म्हणून त्याला काहीतरी खायला द्यावं म्हणून आपल्या महालात घेऊन गेली. मग सुदामाची गोष्ट सुरू होती. एकच वाक्य, सबंध रुक्मिणीचं प्रेम त्याच्यामध्ये वर्णन आहे. आपलं लक्ष तिकडं नसलं तर गेलं ते. मग तसंच दुसरा एक सबंध कृष्ण प्रतापाचा सार जर कुठं असेल तर 5व्या ह्याच्यामध्ये आणि ह्या वाक्यामध्ये, कारण इतर गोष्टी मला सांगायच्या आहेत म्हणून खूप या 5वा अध्याय सबंध वाचण्यासारखं आहे. कृष्णाचं निर्गुण रूप ह्याच्याबद्दल आहे, थोडं मी वाचून दाखवतो तुम्हाला. पुढे गोपीकडे वळून तो म्हणाला, उद्धवाला पाठवतो, मग तू त्याचं सांत्वन करू नये, त्या सगळ्या रडतात, मी जाऊन काय उपयोग होणार नाही, कारण सगुण रूपाच्या बरंच हा देहच आम्हाला आनंद देतो असं त्यांची समजूत झालेली आहे. देहातून आनंद मिळत नाही, माझ्या अंतर्यामी म्हणजे आत्मस्वरूपाचा आनंद आहे, ते त्यांना कळल्याशिवाय त्यांचं दुःख नाहीसं होणार नाही, म्हणून तू जाऊन सांग. मग तो जातो, काही ऐकत नाही त्याला आता इथं राहायचं कसं असं वाटायला लागतं. इतकं ते बेफाम म्हणजे वार सुरू करतात, तू आलाच कशाला इकडे, कोण सांगितलं होतं तुला यायला, म्हणून इथपासूनच सुरू. कृष्णाला न घेता इथं आलाच कशाला नाही, मग तो सांगायला लागतो, कृष्ण म्हणजे
आत्मा आहे वगैरे, ते हे सगळं तुझ्यापुरतं ठेवून घे, आम्हाला तो कृष्ण पाहिजे, असं सगळं म्हणतात. त्यानंतर तो म्हणतो, पुढे गोपीकडे वळून तो म्हणाला, उद्धव, तुम्ही सर्व कृष्ण विरहाने का तळमळता? तो सारे विश्व भरून आहे, मग गोकुळात नाही असे कसे होईल? कृष्ण तुम्हा सर्वांच्या हृदयात आहे, तुमच्या बुद्धीचा प्रेरक तोच आहे, तुमच्या कानांना ऐकू येते, डोळ्यांना दिसते, ते कृष्णाच्या सत्तेनेच समजा, त्याच्या आज्ञेशिवाय इंद्रिये काम करू शकत नाही. हे उद्धवाचे बोलणे ऐकून गोपी गदगदा हसल्या आणि म्हणाल्या, उद्धवा, हे ब्रह्मज्ञान सांगण्यासाठीच कृष्णाने तुला हेचवर पाठवलं आहे काय? अरे, असले हे कोरडे ब्रह्मज्ञान आम्हाला नको आहे. आमचा कृष्ण आम्हाला असू दे. श्यामसुंदर मूर्ती सोडून अचिंत्य, अव्यक्त, निर्गुण अशा आत्मारामाचे ध्यान करा. तो सर्व चराचरी भरून आहे, ते तुझे सांगणे आम्हाला पटत नाही. असं त्यांचं हे सुरू झालं. उद्धव म्हणालात, तोही कृष्णाकडूनच शिकला होता आणि कृष्णाचाच तो पण शिष्य होता, म्हणून मग तोही काय गप राहिला नाही. मग हळूच सांगायला लागला तो. उद्धव म्हणाला, हे पहा गोपीनो, तुम्ही गडबड करू नका, थोडा वेळ माझे सांगणे शांतपणाने ऐकून घ्या. सोने म्हणजे कृष्ण आणि अलंकार म्हणजे हा जगत पसारा समजा. दागिन्यामध्ये जसे सोनेच भरलेले असते, त्याप्रमाणे कृष्ण तुमच्या व माझ्या ठिकाणी व्यापून आहे. गोपी म्हणाल्या, उद्धवा, जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. तू सत्वर जा आणि कृष्णाला सांग की पाण्यापासून वर काढलेल्या माशाप्रमाणे गोपी तुझ्या आठवणीने तळमळत आहेत. उद्धव म्हणाला, जे जे डोळ्यांना दिसते ते ते सर्व नाशवंत आहे, म्हणून दिसणाऱ्या पसाऱ्यावरचे लक्ष काढून तुम्ही अलक्षाचे चिंतन करा, नाहीतर वस्तूच्या नाशांती दुःख हे होणारच. गोपी म्हणाल्या, उद्धवा, गोकुळात खोड्या करणारा, गायी सैरा बैरा धावू लागल्या की मुरली वाजवून त्यांना भराभर आपल्याकडे वळवून नेणारा तो कृष्ण आम्हाला दाखव. उद्धव म्हणाला, ज्याला हातपाय नाही तो मुरली कसा वाजवील? क्षणभर त्याने तुमच्या समोर लीला करून दाखवला इतकेच. मागचे ते आता सर्व विसरून जा आणि निर्गुणाच्या ठिकाणी स्थिर व्हा. गोपी म्हणाल्या, उद्धवा, आम्ही कोणत्याही दिव्यातून जाण्यास तयार आहोत, जेणेकरून आमचा जीवलग प्राण पुन्हा आम्हाला भेटेल असे तू एखादे साधन सांग. धडधडीत आम्ही या डोळ्यांनी पाहिलेल्या कृष्णाच्या लीला त्या सर्व विसरून जा असे तू आम्हाला असं म्हणतोस, पण उद्धवा, हे विसरणे शक्य तरी आहे काय? उद्धव म्हणाला, संतांना अनन्य शरण जाऊन त्यांच्या वचनी दृढ विश्वास ठेवून त्यांच्या बोधाप्रमाणे जो वागतो त्यास कृष्णाची भेट होते. संबंध कृष्ण प्रतापाचं सार आहे. आणि फक्त कृष्ण काढून आई घातलं तर आम्हाला ते लागू आहे. आता संतांना अनन्य शरण जाऊन त्यांच्या वचनी दृढ विश्वास ठेवून त्यांच्या बोधाप्रमाणे जो वागतो, त्यांचा बोध कोण सांगतो असं नव्हे, माझ्यासारखं फक्त बडबड करणार, वागतो. त्याच्यामध्ये आईने काय सांगितलेलं, खोटं बोलायचं नाही, अप्रामाणिकपणा करायचं नाही, लावालावी करायचं नाही, चाडी करायचं नाही, उपासना व्यवस्थित करायचं, औषध आणि पथ्य हे दोन्ही जमायला लागलं. मग त्याला आई का भेटत नाहीत आत्ता देखील? कारण काय, कृष्ण तो आला नाही, तर आपलं देह दाखवायला तिथं आला नाही. आता आई देह ठेवलेले आहेत, पण कृष्ण येऊ शकला असताना तो का आला नाही? मग त्याचं आणि सांगून पाठवतो उद्धवाला की संतांच्या वचनावर विश्वास ठेवून जो त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागतो त्यांना कृष्ण भेटतो. आणि तसं केल्यानंतर त्यांना आजच्या आत समाधान झालं. त्याच्यानंतर आहे गोपी उद्धवाला ठेवून घेतला आणि आपल्याला बोध करायला सांगितला, तो बोध केल्यानंतर म्हणतात, तू सांगितलंच म्हणून आम्हाला कळलं. हे वाक्य जे आहे संबंध कृष्ण प्रतापाचं सार आहे, ते आपण केव्हाही लक्षात ठेवावं. आणि आईंची भेट पाहिजे असेल तर आई पण कृष्णासारखी शक्ती आहे, म्हणजे व्यक्ती नाही आहे. तर ह्या रूपात आल्या, खेळ एवढं सगळं केल्या आणि तो देह नाहीसा झाला. कुठल्याही संतात झाला तर देह झाला तर देखील तो नाहीसा होणार. आईने आपल्या बोधामृतात लिहिलेलं आहे की मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. सगळं कोण काय असेल सगळं खात राहणार असतो, मृत्यूलोकच आहे. इथे सगळ्या वस्तू ज्या आहेत ते एक दिवशी एक नाही नाशवान होणार, पण मी नाशवान होणार नाही आहे, मी देहच नाही आहे.
इथंच सगळं काही सार आहे आत्मज्ञानाचं. मी माझ्याबद्दलच मला ज्ञान नाही आहे, म्हणून ते ज्ञान आपल्याला मिळायला पाहिजे तर उपासना करायला पाहिजे. आणि उपासना तुमच्या सवडीनं तुम्ही करा, त्याच्याने तुमचं संबंध सगळ्या तुमच्या प्रॉब्लेम सुटतात, सगळ्या अडचणी नाहीशा होतात. कारण पाप केल्याशिवाय आपण इथं आलो कशासाठी? पाप आणि पुण्य केलो त्याच्याप्रमाणे मनुष्य देह मिळाला, नाहीतर मग सगळ्यांना ढेकून विंचू पिसवा वगैरे काय काय तरी मिळत जातं. एकदा हरिमंदिरात भजन चाललेलं होतं, त्यावेळेला आता आम्ही नेहमी चुना वगैरे असं लावायचं उत्सवाला की नाही, आई स्वतः लावायच्या. मग सेवेकरी कोणीतरी आम्ही लावतो म्हटलं तर मग आधी येतं का बेताळायचं, नाहीतर आपण लावायचं दाखवायच्या. साधं जीवन, चुना आणि हेच पेंट, ऑइल पेंट वगैरे ते आम्हाला माहीत नव्हतं, परवडतही नव्हतं त्यावेळेला. म्हणून आम्ही ते चुना आणि हे स्वच्छ सगळं झाडून काढायचं. कौलारू बिल्डिंग, अंधारात बसणार आम्ही कंदील लावून त्यावेळेला, पण आनंद मात्र भरपूर. त्यासाठी रंग वगैरे लावायचं, खाली सोनक्यावरचं पट्टा लावायचा. सोनक्या म्हणजे तांबड्या रंगाचं हे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं डिंक घालत होतो आम्ही, तरी देखील इतकं परफेक्ट. आता इथं अंग घासलं तर देखील काय तुमचं रंग मी घेऊन जाणू शकत नाही, पण मात्र त्यावेळेला कोणी तिथे अंग घासले तर आमचा रंग जात होता. त्यावेळेला भिंतीला लावलेलं, सकाळी लावलेलं संध्याकाळी म्हणजे कुणाकुणाच्या पात्राला लागून कोण तिथे बसतं. आईंच्या समोर आई तिथं बसायच्या आणि त्याच्यासमोर असे म्हणजे मंडळी बसायचे, पाठीमागच्या बाजूला पुरुष बसायचे, आईंच्या समोर असं बसायचे. मग बसल्या, मग उठून जाताना भजन संपल्यानंतर श्री सद्गुरुनाथ महाराज की जय वगैरे होऊन एक एकटे बाहेर पडत असताना मग आई बघितला आजच रंग लावलं की रे, तर तिथलं रंग सोनख्याव कसं केला तिथला म्हणून बघितलं तर त्या बायकांच्या अंगाला त्या पात्राला लागलेलं दिसायचं की तांबडं रंग म्हटल्यानंतर. मग आई प्रवचनात सांगितल्या हे असं का होतं, म्हणजे त्याला रंग लावलेला हे माहीत आहे ना, मग त्याला लागून बसायचं नाही हेही माहीत आहे, तरी देखील त्यांनाच नकळत ते लागून बसतात. आणि बसतात एवढंच नाही, फक्त असं टेकून बसलं तर रंग एकदम जाणार नाही, बसल्या बसल्या मग सुरू होतं असं असं. मग आणि त्या ह्याला घासायचं. आई म्हणायचं ते का माहीत आहे का, मागच्या जन्मी म्हैस वगैरे असं जे झालेलं असतं ना, ते संस्कार अजूनही असतात. मग ते घासायचं, भिंत बघितल्याबरोबर त्याला अंग घासायचं, हे म्हशीचं संस्कार आहे. माणूस जरी झाला सगळे संस्कार एकदा पशुचे गेलेले असतात असं नाही. आई म्हणायच्या आम्हाला हसून हसून पुरे वाटायचं त्यावेळेला, म्हणजे म्हैस कसे झालेलं आणि ते संस्कार कसे आलेले असतात वगैरे. 20-21 वर्षाचं वय मला त्यावेळेला, म्हणजे असं काहीतरी मिळालं तर हसायचंच असायचं. मग आई म्हणायचं ते खरंच आहे, आणि ते संस्कार जाऊन मनुष्याचे संस्कार येऊन त्याच्यानंतर देव व्हायचं, हे उपासनेने ते जमणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न केलो तर पहिल्यांदा पशुवृत्ती जाऊन माणसामध्ये येतो आणि माणसामध्ये असलेलं मग मनुष्य देव होतो. आपण जर उपासना केलं तर देव देखील होतो, देवच होऊन जातो, आणि नाही तर काही सुधारणा होत नाही. ठाण्याला आम्ही आईंच्याबरोबर एकदा 58 वगैरे आलो होतो तिथे, त्यावेळेला दुसरा एक प्रसंग असंच घडला या बाबतीत, म्हणजे संस्कार आपल्यामध्ये असतात हे सांगायचं. तर त्या घरची बाई ते म्हणाली हे बघा आमचा जावई म्हणजे की तो वृश्चिक राशीचा असणार किंवा दुसरं, मी मात्र वृषभ राशीचे बघा म्हणून आईनं सांगत होती. ती का गं बाई म्हणाली, आई वृषभ राशीची का, म्हणजे बैल राबतं तसं मी राबतच राहते, सगळ्यांचं ह्यांचं करेपर्यंत पुरे झालेलं आहे. आपण येऊन जावेच्या घरी राहिली होती आणि त्याच्यावरच जोर, हे सामान आण ते सामान आण वगैरे, पाप तो बिचारा पिशवी घ्यायचा आणि पळायचा, सासूबाई काय सांगते ते सगळं आणण्यासाठी म्हणून. आणि वर हिचं म्हणणं काय की आपण बैलासारखे राबणारे, आपला जावे मात्र तसं नाही, तो काही ऐकत नाही वगैरे म्हणून. मग आई म्हणाल्या की तुमची रास अजिबात वृषभ नाही, अजूनही तुमचा जावई असेल, कारण तुम्ही सांगितल्याबरोबर पिशवी हातात घेतला चाललाच तो. आत्ता हेच ऑफिसहून आलाय म्हटलं तरी सासूबाई सांगितलं म्हणतात निघाला, हे बघतच आहे मी ते आता 8 दिवसपर्यंत, मग तो वृषभ राशीचा असेल. तुमची रास मात्र वृश्चिक असणार म्हणायला, कारण सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना एक तरी दंश दिलेलंच असतं. काय आई भेटतात का आता, नाही, ही वेळ काय द्यायची, आईनं भेटायची, तुम्ही चिठ्ठी पाठवलेलं होतं का वगैरे म्हणून गपचूप सांगायचं की नाही 5 मिनिटपासून, आता आलं तर बघूया, नाहीतर मी आईनं सांगते असं वगैरे काय म्हणायचं आहे की नाही, जीभ दिलेली म्हणून म्हटल्यानंतर. त्यासाठी
तुमची रास वृश्चिकच असायला पाहिजे, नांगी मारायचे वरचं. का म्हणजे मागच्या जन्मी विंचू होता वाटतं, अजूनही समाधान झालेलं नाही, टक टक करायचं. म्हणजे आता ते संस्कार आत्ता तरी ओम नमः शिवाय म्हणून ते घालवा. सगळे आम्ही हसायला लागलो, पाप बिचारी, काहीतरी शाबासकी मिळेल की काय आईंच्याकडून म्हटलं तर मग आई प्रसाद मिळाला. आणि तसंच होत, सगळ्यांना बरं वाटलं एकदम आई बोलल्याबद्दल, कारण सगळ्यांना प्रसाद मिळाला होता त्याचा. एक ना एक प्रकारे सेवेकरीना किंवा दुसऱ्यानं सगळ्यांना, की असे संस्कार हे होत असतात. त्या संस्कारांना घालवायचं, आपल्यामधील वाईट दुर्गुण जायचे म्हटलं तर आपोआप जाणार नाहीत. आपल्याला कळतं आपल्यामध्ये दुर्गुण आहेत म्हणून, पण कसं घालवायचं हे कळत नाही. ते घालवण्यासाठी आईने आपल्याला हे उपाय, भजन, नामस्मरण आणि पुस्तक वाचन, आणि 3 वेळाला ते करायचं. सकाळीचं काय काय म्हणायचं ते पुस्तकं छापलेली आहेत. सकाळचं भजन, संध्याकाळचं भजन. आता संध्याकाळचं आणि नित्योपासना तरी सुरू करा, त्याच्यानंतर मग सकाळचं भजन सुरू करता येईल. सकाळी आता इथं सगळे कामाला जाणारे असतात, न जाणारे आणि घरी असणारेही असतात, आणि इतके सगळे मंडळी जमायला पाहिजे असं नाही. त्यांना ज्यांना सवड आहे ना, हॉलचा पूर्ण उपयोग झाल्यासारखं, की प्रत्येक पैचा फायदा घेतल्यासारखं असं होईल. मग कुठे कुठं आता मी कुठं जातो की नाही, हॉल जिथं आहे तिथे 3 वेळेला व्हायलाच पाहिजे असं. हो, ते आमच्यासाठीच आहे. आम्ही इथे राहणार किती दिवस, कायमचं मुक्काम असं असेल तर हरकत नाही, मग सवडीनं आपण करूया. केव्हा आपण इथं आलो आम्हाला माहीत नाही. म्हणजे आम्ही काय आधी सांगितलं नव्हतं अमक्या तारखेला वाशीला आमचा जन्म होईल, कुठं इथं आमचं राहू म्हणून, आणि जाणार हेही आपल्याला माहीत नाही. तेवढ्यात हे साधायला पाहिजे की आपण अमर आहोत हे समजून घ्यायला पाहिजे, आणि जीवन आनंदाने जगता आपल्याला यायला पाहिजे. आजपासून किती आयुष्य आहे ते आनंदात जायला पाहिजे. कसं शक्य आहे, तर संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागायला लागलो तर शक्य आहे. आणि आईने सांगितलेली उपासना म्हणजे अगदी सोपी, काय खर्च नाही, त्रास नाही. फक्त बसायचं, देवाचं गुणगान त्यांनी सांगितल्याप्रमाणे करायचं, एवढ्याने सगळ्या गोष्टी होतात. आणि ह्याच्यात आईनीच लिहिलेलं आहे कृष्णप्रताप, आणि त्याच्यात म्हणतात कृष्णा भेटायला पाहिजे तर गोपीना उद्धवाचा उपदेश, की संतांच्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही त्याप्रमाणे वागा. प्रार्थनेचं सामर्थ्य दुसऱ्या पानावर आहे, ते वाचायचं. त्याच्यामध्ये आईने तेवढंच सांगितलेलं आहे, नाम हे उपासना करा, आणि ही गुण, हे जे काय गुण आहे असं वाईट म्हणून त्याला आपण म्हणतो ते सोडा. ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ते वाचा. म्हणून हा भाग तुम्हाला वाचून दाखवायचं होतं मला. म्हणजे हे 2-4 वाक्य फार महत्त्वाचे आहेत. अंतर्यामी कोरल्यासारखं राहायला पाहिजेत ते. म्हणजे आई भेटतात, निश्चित आई भेटतात. कसं भेटतात, आनंद रूपाने भेटतात. खऱ्या त्यांचं स्वरूप म्हणजे आनंद. त्या देहात राहिला. आई म्हणायचं, घर तुम्ही एक तुम्हाला देह समजता आणि मलाही देहच समजता, काय दुर्दैव आहे. आम्ही एक देह समजतो आणि आई पण देहच नाही. त्यांनी असं म्हटलं तर मग आता आई नाही, मग काय करायचं. हे म्हणजे आधी एक चूक आणि नंतरही चूक, आणि चुकतच जायचं. तसं नाही. संतांना जन्ममरणच नाही. आम्ही उत्सव करायचं, जन्मोत्सव आणि पुण्यतिथी वगैरे, हे आमच्यासाठी उत्सव करायला काहीतरी एक कारण पाहिजे म्हणून, नाहीतर की त्यांना जन्म आणि मरण नाहीच आहे. त्या दृष्टीनं आई म्हणजे शक्ती आहे, परमेश्वर शक्ती आहे, ती केव्हाही राहणारी आहे. तो अनुभव येतो आपल्याला. मग तसं करावं आपण. हे याच्याबद्दल, कृष्णप्रतापाबद्दल मला सांगायचं होतं. कृष्णप्रताप हे एक ग्रंथच असा आहे, म्हणजे किती सांगितलं तर देखील संपत नाही. असं काय काय गोष्टी ह्याच्यामध्ये गमतीच्या आईने लिहिल्या आहेत. एक उदाहरणार्थ म्हणून म्हणजे सांगायचं, मला सर्वात जास्त आवडतं म्हणजे गरुड गौरवभंग ह्याच्यात. आणि ते तुम्हाला माहीत असेल, तुम्ही वाचला असाल, म्हणून मला काय आवडतं ते सांगतो. तर कृष्णाला म्हणजे सगळं आई म्हणायच्या की देवाला वेळ फार कमी असतं, खेळकुपी खूप करायची असतात, म्हणून तो गरुड गौरवभंग, सत्यभामाचं गौरवभंग आणि मारुतीला दर्शन वगैरे हे सगळं एकाच वेळेला करून टाकला. तुम्हाला लक्षात द्यायला लागलं ना ते गोष्ट काय आहे ते. म्हणजे त्याच एकाच वेळेला नारदाला बोलवायला सांगितलं मारुतीला, त्याला तिकडे बसवलं, आणि हे मारुती महाराज तिथे बसले आणि बाग सगळं ध्वंस करायला लागले तिथे बसून. मग हे सगळे वनरक्षक घाबरून जाऊन कृष्णाला जवळ सांगायला लागले, कारण ह्याने किती सांगितलं तरी तो ऐकला नाही. आणि तिथे जाऊन सांगितल्यानंतर तो म्हणाला, गरुडा तू जा बाबा, ते काय माकड म्हणतात, त्याला माकडाला तो पकडून आण. आणि हा काय म्हणतोय,
गरुड म्हणजे कृष्णाचा ड्रायव्हर हा. म्हणजे कुठंतरी जायचं असं म्हटलं तर शोफर असतो की नाही, साहेब गाडी इथं उभी आहे बसा असं म्हणायचा तो. तो काय म्हणतो, काय कृष्णा मला असली गोष्टी सांगायच्या, एकशीच माकडं त्याला मी पकडून आणू, वा रे वा. दुसरा कुठला तरी इथं कंपनीमध्ये ड्रायव्हर असता तर डिसमिस केला असता, साहेब तू आधी बाहेर पड नंतर मग तुझं केस बघूया म्हणे, तुला कॉम्पेन्सेशन काय द्यायचं कोर्टाने काय सांगितलं ते सगळं मी देईन, पण तू माझ्या कामात नको. म्हणजे मेमो वगैरे नाही, वॉर्निंगही नाही, डिसमिसच. कोण बोलून घेणार याच्याकडून असं. कृष्णालाच तो म्हणतो की मला एकशीच माकडाला पकडून आणत सांगायचं. मी म्हटलं तर कुठं इम्पॉर्टंट कामं तुझी आहेत तर मग तिथं मी जाणार बाबा तुला घेऊन. आता हे मला माकडात वगैरे असं सांगायचं का, तरी तू सांगतोस म्हणून एक मी करतो, मग मेहरबानीच ह्याची. आता तरी देखील कृष्ण काही म्हणत नाही. आता मी म्हणायला लागलोय तसं कुणालाही चीड येण्यासारखी गोष्ट आहे, पण कृष्णालाच नाही चीड आली. तो निश्चिंत होता, हसत होता, गप्प बसला. म्हणजे काय केलं नाही असं नाही, बरोबर करून दाखवलं तिथे परस्पर. की नंतर ज्या गोष्टी घडल्या ना तर तिथे गेला आणि कृष्णच बोलून घेतला म्हटल्यानंतर आता ह्या माकडाचं काय असं त्याला वाटलं हे, आणि मग तिथे जाऊन सांगितलं. तर मारुती म्हणाला का हा जास्तीच बोलायला लागलेला आहे असं म्हणून म्हणताना की तू भाग सोडून निघून जा. हा आमचा म्हणजे बळीराम दादाचा आणि कृष्ण ह्यांचा भाग आहे म्हणून आहे काहीतरी सांगायला बरोबर. तो कोण राम त्याला नाव बदलून ठेव म्हणून सांग, नाही तर माझ्याबरोबर युद्धाला येऊ दे असं म्हणून म्हटल्याबरोबर ह्याला जोरात चीड आली. एकदम जाऊन मारुतीला टोचाने खुपसला. काय त्यात वज्रदेही तो, त्याला काय होणार, ह्यालाच तोंडाला म्हणजे पुरे वाट झाला असेल. आणि नंतर जे एक दिला थोबाडीत ह्याला वज्रदेही मारुती ह्याला दिल्यानंतर मला ते पंखा फिरतो की नाही त्याचंच आठवण येते. म्हणजे काय तो आता एकच सामान्य माणूस मारला तर हा 2-3 तरी फिरतो माणूस, इतक्या जोरातच मारतो कस तसं राग आल्यानंतर. आता वज्रदेही मारुतीने गरुड म्हणजे पक्षी ना, त्याला मारल्यानंतर काय होईल मला तर असं वाटतं बर्र म्हणून फिरून पडला असेल तो. त्यावेळेला एकदम त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे काय भलतंच आहे. जो पळाला कृष्णासमोरच जाऊन थांबला आणि रडवातोड करून थांबला. काय रे, त्यावेळेला कृष्ण बोलतो बरोबर पेडीने दोन कॉईन्स म्हटल्यासारखं आहे. त्यालाच बोलणं बरोबर म्हणलं, अरे तू म्हणजे मला कितीतरी महत्त्वाचं काम असताना मला तो घेऊन जाणारा त्या माकड मेलं की काय आता तुझ्या प्रभावाने भस्म होऊन गेलं की काय. भस्म काय, तो बोललाच नाही, एक शब्द बोलला नाही. मला परत तिकडे पाठवू नको म्हणत होता का, डोळ्यातून सारखे पाणी येत होते आणि गाल तर सुजलेला, असं धरलेला सोडलाच नाही. किती वेळ आता म्हणजे मी अंदाजच करत राहतो. ही गोष्ट म्हणजे अगदी मला आवडणारी गोष्ट ह्याच्यातली. काय दिला असेल म्हणजे एवढंच टॉपिक पुरे मला म्हणजे असं विचार करायला. बरं असं आईनी कृष्ण प्रताप म्हणजे एक आनंदाचे म्हणजे समुद्रच असल्यासारखं आहे. लाटा येतच असतात त्याचे एका मागून एक. तसे सगळे काही आईंचे गोपाळकाला पुस्तकापासून कथासंहार वगैरे सगळं काही तसे आहेत. तुम्ही त्याची चव घ्या. त्या फक्त असं सांगून नाही, तुम्ही निश्चिंत मनाने एक पॅराग्राफ वाचा, 5च मिनिट वाचा. कंटाळा येऊन वाचण्यासारखी ही पुस्तकं नाही. कंटाळा आला की सोडून द्यायचं तिथे. परत ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तेवढं अर्थ आपल्याला समजतं तेवढं वाचायचं, मग तुम्हाला त्याची गोडी लागेल आणि कळेल. आता दुसरा एक भाग म्हणजे दुपारी ह्याच्यामध्ये आईनी चाली ज्या लावलेल्या आहेत भजनाच्या, तर खूप मला त्याच्यातल्या काही म्हणजे सगळ्या चांगल्याच आहेत, पण त्याच्यात विशेषच आवडायचं किंवा वरचेवर म्हणावं असं मला वाटत असतं. त्याच्यातले 2 म्हणून दाखवलं मी संध्याकाळच्या भजनात. आता आणखीन एक मला त्यावेळेला मिळालं नाही, आता पेज काढून ठेवलं, ते एक मला सांगायचं आहे. आणि दुसरंही एक आईने ह्या भजनाच्या पुस्तकात विशेष असं गमतीची गोष्ट केलेली आहे, तर ते एक आपण लक्षात ठेवावं. हे झाल्यानंतर मी ते मग तुम्हाला सांगतो. आता ह्याच्या चालीच्या बद्दल आणि त्याचा अर्थ दोन्ही अगदी स्पष्ट होण्यासारखं. काही इतकं शांत असं वाटतात म्हणताना, आणि काही दारात घाला तुम्ही सडाक भरा 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 जायचं आहे. ती बघ राधा पुढे निघाली, जसवंती ही मागे चालली, डोईवर घालोण्याचा घडा ग भरा भरा.
असं हे चाल. अनंत जन्मींचा क्षीण उतरला, सद्गुरु भेटला सदानंद, सद्गुरु भेटला सदानंद, सदानंद झाला पांडुरंग पूर्ण. तुकारामांचं आपण ते म्हणता म्हणता तिथं थांबून टाकायचं आहे की आपल्याला इतकं गहिवरून इथं परमेश्वराचं रूप कसं असेल त्याच्यातच आपण समरस व्हायला बघायला लागतो. म्हणजे त्याला तशीच चाल आहे. आणि इथे राधा कृष्णाच्या बद्दल आपलं प्रेम व्यक्त करते. काय तिला त्यावेळेला वाटतं याच्याबद्दल आहे. नंदाच्या नंदना मनाच्या मोहना, भेट सख्या देईना येईना, जीवलगा येईना येईना, जीवलगा येईना. यमुने तीरे धेनु चारी, अधरी धरुनी मुरलीला, सौंगड्या सवे नाचसी खेळसी करिसी गोपाळकाला. तुझ विण गमेना चैन पडेना, भेट सख्या देईना येईना, जीवलगा येईना येईना, जीवलगा येईना. श्यामवर्ण तनु पीत पितांबर, कंठी वैजयंती माळा, रूप मनोहर दावुनी तोषवी एक वार निज डोळा. राजीव लोचना सहवेना वेदना, भेट सख्या देईना येईना, जीवलगा येईना येईना, जीवलगा येईना. तात मात सुत आप्त इष्ट जन नाहीत मजला कोणी, अनन्य भावे शरण मी आलो देवा तुझ्या चरणी. कोणी साथ देईना कोणी हाक घेईना, भेट सख्या देईना येईना, जीवलगा येईना येईना, जीवलगा येईना. जमवुनी आम्हा आपुल्या भोवती खेळसी कुंजवनात, मंजुळ मुरली वाजवून तू करिसी देहातीत. रुक्मिणीच्या जीवना मजकडे पाहना, भेट सख्या देईना येईना, जीवलगा येईना येईना, जीवलगा येईना येईना, जीवलगा येईना. फार आवडतं म्हणून दाखवलं तुम्हाला एवढं. इथं म्हणणारे खूप छान असे आहेत. ऐकण्यामध्ये जास्ती आपल्याला म्हणजे रस आहे. खूप छान छान म्हणतात भजन इतक्या वर्षात प्रत्येक शाखेमध्ये. आईने तसं करूनच ठेवलेलं आहे. प्रत्येकाचा अभंग प्रत्येक अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि तसं म्हटलं तरच मग त्याचा परिपूर्ण आनंद आपल्याला मिळतो. आता हे बघा, पंचलहरी म्हणून एक आईने करून ठेवलेलं आहे. शेवटी बहुतेक ते प्रस्तावना वगैरे कसं आम्ही वाचत नाही ना, हे कुठल्याही कार्यक्रमात ह्याचं गणना नाही, आपणच वाचायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये काय आहे म्हटलं तर आपलं मन आज कुठे कुठे गुंतलेलं आहे. आम्ही म्हणत असतो आमचं मन कुठंही गुंतलं नाही, केवळ परमेश्वर. आई सांगतात तसं उपासना. आणि आम्ही घरी आहे 20 वर्षापासून आम्ही करतो. 30 वर्ष माझ्यासारखं म्हणजे मग रेकॉर्ड सांगणार आहे. 30 वर्षापासून झालं, मग मोठा होऊन बसलो मी. आई म्हणतात हे थोडं बघितलंच काय, माझ्यासाठीच हे आईने लिहिल्यासारखं आहे. कारण काय, शेवटी जे आहे ना, कोणा भोजनाचा नाद, मला उद्देशूनच आहे. सारखं खायला पाहिजे काहीतरी असं म्हणून तुला भोजनाचा नाद, मला भजनाचा नाद म्हणाला त्यावेळेला. आणि नंतर मग ह्यालाच म्हटलं असं वाटायला नको म्हणून कोणा असं म्हणजे कुणाचं काय की. आता माझंच मी म्हणून त्यावेळेला काय झालेलं लिहित असताना होतो ना, म्हणून मला माहीत आहे की
तुला भोजनाचा नाद मला भजनात. पहिल्या ह्याच्यामध्ये तुला म्हणून होतं, मग आईने आता कोणा म्हणून केलेलं आहे. पण काय म्हणजे आपलं मन कुठं कुठं गुंतलेलं असतं. आम्हाला वाटत असतं काय आमचं भजनातच आहे, देवाचं स्मरण आम्ही करतोच, एक शनिवार चुकवलेलं नाही, नारळ फोडणारच मारुतीला वगैरे, फक्त मारुतीला नारळ फोडलं तर माझं सगळं झालं उपासना असं मी समजतो. तसं नाही, आपण उपासना रोजची करायला. मग रोज 3 वेळेला कशाला जेवता म्हणायची आई. कुणी विचारलं 3 वेळेला भजन का, 3 वेळेला जेवता का म्हणाले आई. नाहीतर मग एकदाच एकादशीला एकदा जेवायचं, मग एकादशीला एकदाच भजन करा. शनिवारी एकदाच आपण देवाची पूजा वगैरे विचार करतो, शनिवारी एकदाच जेवा. ते नाही, इथे मात्र 3दा पाहिजे, आणखीन 2दा बिस्किट चहा पाहिजे, 3 ॲडिशन सोडून. मग आता इथं मात्र देवाचं नाव ओम म्हणू की नको, शिवाय म्हणू की नको, झालं. मला अजूनही सवडलंच नाही, मी निघालोच. आणि भक्तिभाव तरी इतकं की नमस्कार आल्याबरोबर साष्टांग घालायचा, की म्हणजे आईंनी नमस्कार पद्धत करायचं हे तसं त्यात ठेवलेलं नाही. तिथल्या तिथं नमस्कार करायचा आणि ओळीनं असं बाहेर जायचं, कन्व्हिनियन्स. तर एवढे माणसं सगळं जमायला वेळेला व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हटलं तर आपल्या मनासारखं आपण मग करतो म्हणून होणार नाही. त्यासाठी नमस्कार करायची पद्धत पण आईनी, म्हणजे सवड असेल तर खाली वाकून नमस्कार करा, पण साष्टांग वगैरे घालायचं सवड असेल, कोणी नाही त्यावेळेला मग घाला, काय हरकत नाही. कित्येक वेळेला काय होत असतं की ओळीनं असं जात असतात, मध्येच कोणीतरी एकदा लहर येते, त्यांना साष्टांग घालून टाकतात, त्याच्यानंतर मग पडायला सुरुवात दुसरे. ते त्यांना माहीत नसतं की काय बाई एकदम असं करील म्हणून, ती मनात येईल साष्टांग घालून टाकली, त्याच्यानंतर मग ते आवरेपर्यंत परे झालं. 2-3 बायका धाडधाड पडल्या, का पडत आहेत पडायला लागलो मी असं खाली. हा प्रकार झालेला होता. म्हणून आई सांगायच्या तुमचं सगळं नमस्कार वगैरे इथे तसं नको, इथे काय एक पद्धत सांगितलं त्याप्रमाणे करा. मनातून सगळं करायचं आहे, मनातून नमस्कार करतो. तो परमेश्वर सर्व ठिकाणी व्यापून आहे, काय आम्ही करतो सगळं माहीत असतं त्याला, त्याचा रेकॉर्ड अगदी क्लिअर, सगळं नकाशाच काढत असतो तो. त्यांनी नेमलेली माणसं चित्रगुप्त वगैरे असे आहेत, कुठंही त्यांचं खोटं होणार नाही. काय आता इथे बघा, आमचं मन कुठं कुठं गुंतलेलं आहे तुम्हाला पटतं की नाही. मला तरी पटून फार वेळ झाला, पण काय करावं त्याच्याबद्दलच अजूनही सुचेना. म्हणजे इतकं सोपं नाही असं ते. तुला पानाचा हव्यास, फार पान खातो तुम्ही, मग तिथूनच सुरुवात आहे मला माहित आहे. म्हणजे हव्यास होता, तुला पानाचा हव्यास, कोणा मानाचा हव्यास, कोणा तानांचा हव्यास, कोणा ध्यानाचा हव्यास, कोणा कीर्तीचा हव्यास, कोणा मूर्तीचा हव्यास, कोणा स्फूर्तीचा हव्यास, मला नीतीचा हव्यास. नीती म्हणजे संत सांगतात त्याप्रमाणे वागायचं. तुला भांडण्याची आवड, आज सांगितलं गोष्ट भांडायची. दही वाहत घालून देखील भांडणारी माणसं असतात. तुला भांडण्याची आवड, कोणा सांगण्याची आवड, माझ्यासारखं. म्हणजे काय, हा वा काय सांगतं बसलाच मग परत सांगायला, असं सांगण्याची आवड. कोणा रांधण्याची आवड, कोणा कांडण्याची आवड, कोणा घेण्याची आवड, कोणा देण्याची आवड, कोणा ग्रंथांची आवड, मला संतांची आवड. कारण संत म्हणजे देव जाणलेले, देवस्वरूपच असतात. त्यांना शरण गेलं तर आपल्याला सर्व सुख मिळेल. उगीच ग्रंथ घेतले, अमुक घेतलं, तसं बाकीचे जर छंद आहेत ना, ते त्याच्याने काही उपयोग होणार नाही. तुला भोगाची चिंता, कोणा रोगाची चिंता, कोणा त्यागाची चिंता, कोणा योगाची चिंता, कोणा नेमाची चिंता, कोणा नामाची चिंता. काल सांगितलं की बरोबर, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आम्ही केव्हापासून नाम घेतो, असं कित्येक वर्ष सगळं म्हणतच असतात. मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाही, म्हणतो दाही दिशा फिरे, येतो सुमरण नोहे. ओम नमः शिवाय म्हणून तो अर्थात त्याचा अर्थ घेऊन एकाला एक माळ एक मणी असंच फिरवून केलं, झोप नाही, इतर विचार नाही, त्यावेळेला एक नाम आपण घेतल्यासारखं. मग तसं केलेलं तुम्हाला डायरेक्ट पेमेंट तेव्हा तुम्हाला फळ मिळणार. तुमचं पाप नाहीच झालं, तेवढं ते झालं. काहीही अकस्मात घडणाऱ्या घटना तर अपमृत्यू वगैरे देखील टळतात. आणि एवढं वर्ष करून देखील काय कसं होत नाही, म्हणजे ते व्यवस्थित तसं केलेलं नाही. कोणा
तुला भोगाची चिंता, कोणा रोगाची चिंता, कोणा त्यागाची चिंता, कोणा योगाची चिंता. कोणा नेमाची चिंता, कोणा नामाची चिंता, कोणा प्रेमाची चिंता, मला रामाची चिंता. रामाची म्हणजे मनाला रमवणारा जो राम, तो आपल्या अंतर्यामी आहे, त्याची चिंता मला. तुला साडीचा छंद, कोणा माडीचा छंद, कोणा दाढीचा छंद, कोणा गाडीचा छंद, कोणा युक्तीचा छंद, कोणा भक्तीचा छंद, कोणा मुक्तीचा छंद, मला ज्योतीचा छंद. ज्योती म्हणजे स्वयंप्रकाशाचा आत्मा, त्याचा मला छंद. तुला मुलाचा नाद, कोणा फुलाचा नाद, कोणा बलाचा नाद, कोणा कुलाचा नाद, कोणा धनाचा नाद, कोणा तनाचा नाद, कोणा भोजनाचा नाद, मला भजनाचा नाद. म्हणून आईना काय काय आवडलं ना, ते आपल्याला आवडण्यासारखं केलं ना, परपरार्थ झाला. म्हणून आईला भजनाची आवड, त्यासाठी ते आपणालाही भजनाची आवड आपण लावून घ्यावी. वेळ थोडा आणि सोंग फार, असं एक म्हण आहे. त्याप्रमाणे की सप्ताह उद्याचा शेवटचा दिवस आणि नित्योपासना काल आपण पहिला म्हणजे सोमवारचं पहिलं हे सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये गणपतीची आराधना सुरुवातीला, कारण क्रमवार गणपती का मान मिळवला तर उगीच नाही, त्यासाठी पहिलं गणनाथा घालवनी अविद्या, विद्या देशी तू निजभक्ता, तुची सुख करता दुःख हरता, तुझ्या हाती सर्वही सत्ता. हा गणनाथ म्हणजे कोण हेच आधी समजून घ्यायला पाहिजे, कारण काय कन्फ्युजन व्हायला खूपच वाव आहे. आताच गणेश चतुर्थी झाली, आपण मांडवामध्ये त्याला बसवतो, वाटेल ते रेकॉर्ड तिकडे लावतो आणि मग पाठवताना वाटेल तसं नाच करतो आणि ते मग त्याला एकदा गुड बाय म्हणून सांगितलं की नाही पुढच्या वर्षापर्यंत आपलं त्याचं संबंध नाही असं म्हटल्यासारखं करतो आणि तो सगळं लक्षात ठेवून बरोबर तसं तसं फळ त्यांना देत असतो. काय आम्ही नाचलेलं असतं नाचतच राहतो वर्षभर म्हणून सांगतो. काय कोणाकोणाला काय रेकॉर्ड कोणाकोणाचं तिथं एक तरी देवाचं किंवा ध्यान काहीतरी कोणी करतं का तिथे? देवाला काय आवडतं, तो गणपती म्हणजे कोण आहे, त्याला काय आवडतं, त्याच्याबद्दल काही विचार नाही. आपल्या मनाने येईल तसं आपण पूजा करत असतो, फळ मिळत नाही. आई म्हणायच्या कोण सांगणार आपल्याला देव म्हणजे कोण? प्रत्येक म्हणत असतं देवाचं मी इतकं करतो. सिद्धिविनायकला गेलो होतो, काय लांब हो क्यू तिकडे, म्हणजे कधी मग गणपतीचं काय असतं की नाही त्यावेळेला संकष्ट वगैरे, मग तो देव आवडत नाही शनिवारी, मग तिथेच जावं, नाही तो पावर त्याला नाही. शनिवारी म्हणजे मारुतीलाच, आणि तो कुठला मारुती, त्या कोपऱ्यातला त्या कोपऱ्यातला त्या कोपऱ्यातला, ते त्यावेळेला जमत नाही. मी हायस्कूल शिकायला हुबळीला होतो त्यावेळेला आमच्या म्हणजे शाळेतल्या मुलांची एक अशी समजूत, बाकीच्या वेळेला म्हणजे आपल्या गल्लीतला मारुती चालतो. परीक्षा जवळ आली की नाही मग केशवापूर म्हणून 1.5 मैलावर तिथं 3 किलोमीटरवर गाव आहे ते, म्हणजे आत्ता ते हुबळीमध्ये चालेलं आहे पण त्यावेळेला एक खेडेगाव. मग तिथेच जाऊन त्या मारुतीला गरगरा प्रदक्षिणा काढून तिथे मोठमोठे दगड ठेवलेले असायचे. ते पैलवान वगैरे असतं ते हे उचलायचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, हे बी वेट लिफ्टिंग त्यांच्या पद्धतीने करण्यासाठी त्यांनी दगड वगैरे ठेवलेले असायचे. आणि मुलं काय म्हणायची, ते उचलायचं मारुतीचं नाव घेऊन. आता ह्याच्यासारखं म्हणजे असताना मग त्यावेळेला मोठीच दगडं असायची, ती पैलवानाने उचलायची. मग आपल्याला उचलायला व्हायचं नाही, मग सांगाय काय होतं की काय की ह्या खेपेला दगड उचललं, अगदी सोपं असं उचललं तर पास होतो. कसं उचलणार हो त्याच्याबद्दल? आता कोण कोण आपल्याबरोबर पैलवान मुलं होती ती सगळी उचलायची, आम्ही म्हणत होतो आम्ही नापासच होणार, आणि ते उचललेले पास होणार आणि ते नापास व्हायचे, कारण बुद्धी त्याकडे त्यांनी प्रयत्नच केलं नाही, फक्त देह वाढवायला प्रयत्न केले म्हणून ते व्हायचं नाही. पण शनिवारी आपल्या गल्लीतला दर वर्षभर मी नमस्कार करणारा मारुती का चालत नाही?
परीक्षेच्या जवळ तिकडंच कशाला जायला पाहिजे? बरं, म्हणजे गणपतीला संकष्टीला गेलं तर तो मग सगळं कल्याण करणार, काय माझं ज्युरिडिक्शन नाही तिथं जा बाबा, आता शनिवारी तो दुसरी संकट ते त्याच्याकडे जा, आणखीन मग ईश्वराला सोमारी. आमची समजूत अशी. आणि आई म्हणायच्या तुमच्या देवारात की देव आहे ना, हाच गणपती मारुती वगैरे सगळ्यांना तिथं ठेवलेलं असतं ना, ओढून ओढून थंड पाणी त्याच्यावर ओतून रोज पूजा करत असता की तुम्हाला मात्र गरम पाणी पाहिजे आणि त्याला पटलं काय ते काय ना चालतं, तो काय देव? देवाच्या बद्दल आपली भावनाच काय हे आईच फार सुंदर सांगायच्या. देव म्हणजे कोण म्हणून तुम्ही समजता? तुमच्यापेक्षा थोडं तरी श्रेष्ठ असेल ना, काय तुमच्यापेक्षा अगदी टाकाऊ आहे, मग तो तुमचं काय करणार? तुम्ही श्रेष्ठ झाला की त्याच्यासमोर. आई म्हणायच्या की त्यासाठी देवाबद्दल अत्यंत बरोबर माहिती देणारा म्हणजे संत, कारण त्याला जाणीव आहे त्याची. अंतर्यामी तो आपल्या गुरूंच्या कृपेने जाणलेला आहे. त्यासाठी त्याचा करेक्ट पत्ता पाहिजे तर संतांच्याकडे जा. आणि फक्त संतांच्याकडे द्या हो आम्हाला तुमच्याकडे पत्ता काय आहे म्हणे, आम्ही मुंबईला चालू तुमच्या मित्राचा पत्ता द्या वगैरे असं म्हणत असतो की नाही, तसं म्हटलं तर अजिबात देणार नाही. तद्वित प्रणिपाताईन प्रश्नेन सेवया, तिथं जा संत चरणी लीन होऊन ते कृपा करीती तुझं लागून, अंतर्बाह्य पाहसे रुक्मिणी जीवन सखे ग, किती श्रमशील तू शोधून तुझ्या हृदयी हरी असो. आपल्याच अंतर्यामी तो आहे, तो गुप्त आहे, तो ह्या डोळ्यानं दिसत नाही, त्याला जाणायला गुरुनी सांगितल्याप्रमाणेच जायला पाहिजे. हे सगळे संत सांगत असतात. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मवरी. समर्थ म्हणतात जवळ आहे, तुझ्या हृदयी हरी असून. आणि सोयरोबा म्हणतात हृदयी बसून भगवंत नाही रे दिसून. मग आई एक गोष्ट सांगायच्या की मारुतीला आई त्यावेळेला भाजी वगैरे आणायला जायच्या. मग त्या भाजी आणायला चालल्या होत्या म्हणे, आणि तेवढ्यात एक बाई तिचा भजनाला येणारी भेटली. ऐकायला येईल का? भजनाला येणारी बाई वाटेवर भेटली. मग ते म्हणे कुठं चालला, हे बोलायलाच पाहिजे की आपल्याला. मग ते बाई म्हणाली, आई म्हणाल्या, दोघे भेटल्याबरोबर आईंचं कसं काही बोलायचं नाही, दोघं भेटत चौघे भेटत कोणी असो. आईंच्या बरोबर फिरायला जात असताना पहिल्यांदा मला कळलं की एकदा सुरुवातीला मी आईंच्याकडे गेलो त्यावेळेला 3 महिनेपर्यंत फक्त भजनाला जात होतो. तर सगळे सेवेकरी वगैरे हळूहळू एक आई 5:30ला आमचं भजन सुरू झालं की नाही, आपण बाहेर पडायच्या फिरायला म्हणून. आणि नेमके जे सेवेकरी होतं त्यांना माहीत असायचं, ते हळूहळू एक एकटेच फिरायला जायचं. आम्हाला इथं टाळ वाजवायला बसायच्या तिथे. आणि मी ते दिसण्यासारखे त्या जागेलाच बसत होतो. माझ्या पोटात सुरू पोट दुखायला, हे सगळे चालले होय आता एकटे म्हणून. मग आपण धैर्य नाही तर म्हणायचं. आता आईने आम्हाला बोलवलंच नाही तर गेलं आणि भजन चुकलं, आता मी तुला काय सांगणार नाही म्हटलं तर मला असं वाटत होतं देवाला आई भेटवतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलं तर. मग हे एकच कारण पुरे की त्यांना मी तुला दाखवत नाही म्हणायला, तुझं खंड पडला नियमात म्हणून गप्प बसत होतं. पण आतवात तसं होत होतं. आता बघून घेईन ना केव्हा केव्हा मला सोडून जातात ना त्या इतर सेवाकारांच्या बद्दल, आणि आईंची परवानगीने असं होतं. मग सारखं असं 15 दिवस झाल्यानंतर आई एक दिवशी सांगून पाठवल्या, त्याला 8 पोटात दुखायला लागलंय, त्याला यायचं असेल तर म्हणजे माझ्यावर फिरायला यायला हरकत नाही म्हणून सांग. त्याला मनात सारखं वाटतं यावं तरी असं वाटतं, पण आईने सांगितल्याशिवाय कसं असं म्हणतोय तो. मनातलं कळत होतं आईनं ह्याच्यावरनं. तो येऊन सांगितल्यानंतर असं अरे ते आईंपर्यंत गेलं काय हे असं वाटलं. पण काय काय असं जायला मिळालं म्हणून तिथलं ते पुस्तक टाकलो आणि पळालो मी पण. आणि नंतर बाहेर जायच्यात म्हणजे मला असं वाटायला लागलं आई माझ्या हातात सापडल्या, आज काय काय विचारायचं ते सगळं विचारून टाकायचं. मग आईंच्या बरोबर जायला मिळालं ना म्हणून बाकीच्यांचं सारखं, कारण दोघे मिळाल्यानंतर सुरूच की बोलायला. आपलं कधीतरी गप्प बसलो होतं का आम्ही? आमचा अनुभव नाही, दोघी भेटल्यानंतर बोलायलाच पाहिजे, नाही तर ती काय समजेल, मस्तीची फार बोलतच नाही आता ती असं म्हणेल म्हणून असं वाटत असतं. तसं नाही. आता आईंच्या बरोबर गेलो आणि लगेच एक 15-20 पावलं जायच्यात म्हणजे आईनं म्हटलं, आई हे 4 वेद म्हणजे काय आहे, शास्त्र म्हणजे काय आहे, आणि पुराण म्हणजे किती आहेत काय आहे. बाकीचे सगळे सेवेकरी आपल्या अंगावर दगड पगड की काय तसं तोंड केलं एकदम. आता आज आलाय आणि हे एवढं विचारायला लागलाय, आणि आई काही बोलल्या नाही.
चालत राहिल्या. आणि ह्यांच्या तोंडाकडे बघितलं तर काहीतरी मी एक मोठा गुन्हा केलो असं त्यांचा चेहरा झाला होता बाकी सेवेकऱ्यांचा. का म्हणून मला कळेना. एकतरी बोलेल की नाही हे चुकलं बाबा तुझं असं करायचं नाही म्हणून. मग आईंच्याबरोबर तसंच अर्धा तासपर्यंत गेलो आणि परत मंदिराकडे आपण आलो. आई एक शब्द बोलल्या नाही. मला वाटलं काहीतरी झालं घोटाळा. पहिल्या दिवशीच काहीतरी घोटाळा करून बसलो. आणि आई आज जाता जाता मग त्यावेळेला थोडं अंतर असताना मग म्हणाल्या, मधलूर तू काय विचारत होतास ना, तर तुला ते सगळं पाहिजे, काय पाहिजे ते ठरव. तुला पंडित जर व्हायचं असेल मग ते वेद किती आहेत काय आहे ते सगळं आता मराठी संस्कृतच वाचायला पाहिजे असं नाही आहे. इंग्लिशमध्ये कानडीमध्ये मराठीमध्ये सगळे त्याच्या भाषांतर आज मिळतात. लायब्ररीमध्ये नाव घाल ते सगळं वाच. आता लायब्ररीमध्ये ते पुस्तकं नसतील असं असेल तर मग मागून घे, मी पैसे देतो तुला, तुझ्या जर पैसे नसतील तर. आणि मनाला समाधान जर पाहिजे आहे, संत जे सांगतात मनाला समाधान होण्यासाठी देव पाहिजे, सुख पाहिजे म्हणून देव पाहिजे. कारण काय, देव म्हणजे आपल्याला दुःख होत आहे आज, तो सुखाचा प्रकाश देणारा दिवा आहे, तो आपल्याच अंतर्यामी आहे असं संतांचं म्हणणं असतं. कारणानं आपल्याला समाधान पाहिजे, आपण आनंदाने जीवन जगायला पाहिजे असं जर असेल तर संत म्हणतात असं म्हणाले, आपण म्हणते असं म्हणाले नाहीत. आईंची बोलायची भाषा ती तशी. तुकाराम महाराज म्हणतात, पडोनी राही उगाच संतांच्या चरणी. असं तुकारामांचा अभंग काय करायला पाहिजे, आपल्याला सुख मिळायला पाहिजे तर संतांच्याकडे दगडासारखं पडून राहा. पडोनी राही उगाच संतांच्या चरणी म्हणाल्या आणि आत निघून गेल्या. आणि हे एक सांगितलं. आणि माझ्याबरोबर लक्षात ठेव, फिरायला यायचं झालं तर तोंडाला कुलूप लावायला पाहिजे. मी विचारले तरच सांगायचं, काहीतरी बोलायचं, नाही तर अजिबात बोलायचं नाही. हे तुला जमत नसेल तर उद्यापासून तू फिरायला यायचं नाही. पहिल्यांदा कळलं. सगळे 5, 6, 10 मंडळीत आमच्याबरोबर असतं तर देखील एकटेही बोलायचे नाही. आईच जर काहीतरी विचारल्या मग तेवढंच सांगायचं. पण आपल्याला ते माहीत नाही. खरं म्हणजे काय आहे, आम्ही शांतरूप आहोत. आम्हाला शांत केव्हाही बडबड करत असतो का, बडबड तोंड हलवायचं. कोण झालं, कुठं ऑफिसर झाला की तू दुसरा काम करणारा झाला, असं मैत्रिणी बोलायला लागल्या तर झाल्या. किती बोलतात, बोलून मग गप्प व्हायचं आणि झोपायचं म्हटलं तर तेव्हा तर काय बोलायचंच नाही. आता बडबडत असेल ती गोष्ट वेगळी, कुणा पण त्याला कळत नाही त्यावेळेला झोपलेल्याला काय चाललेलं आहे म्हणून. पण निश्चिंत असतो. म्हणजे केव्हाही आपण खरं स्वरूप आत्मस्वरूप काय आहे म्हणजे शांत. अहम शांत हा. आईंचं एक भजन आहे, शांत कितीही सद्गुरु मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती, मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती म्हणत असतो, पण अर्थक माहीत नाही. मन बुद्धी पलीकडे आपण गेलो की नाही, शांत, तिथे काही गडबड नाही, आत्मस्वरूप. आणि तसं व्हायला शिकायला पाहिजे म्हटल्यानंतर मग बडबड बंद करायला पाहिजे. त्यासाठी आई नित्योपासनेत सांगतात 2 तास तरी मौन पाळा. आपली शक्ती फार बोलण्याने व्यास होत असते म्हणून ते करायचं नाही. बरं, आता इकडे काय मारुतीची थोडं सांगायला लागलं होतं ना. ती बाई आईना म्हणाली, चला आता माझ्याबरोबर मारुतीला जाते, मी पण तुमच्याबरोबर भाजी आणायला येते. मग मारुतीला कशाला चालली, नाही भटजींनी सांगितलेलं आहे शनीची पीडा आहे, त्यासाठी 5 शनिवारी तेल घाल मारुतीच्या डोक्याला. तर बरं येते म्हणे, काय करते तरी बघूया. म्हणजे मारुतीच्या डोक्याला तेल घालायचं म्हणजे काय असतं म्हणून आईने घाला तिच्याबरोबर. मग त्या मारुतीच्याकडे गेली. मग हातात तेलाची बाटली वगैरे दिसत नाही म्हणाले आहे, ते सगळं तिथंच घेऊन बसलेले असतात म्हणाले. म्हणजे मारुतीला तेल म्हणजे कसलंही चालतं. म्हणजे आपल्याला फोडणी वगैरे घालायला पाहिजे तर चांगलं तेल पाहिजे, त्याला उंदीर पडलेलं देखील चालतं. आणि ते स्वस्त असं करून कसलं तरी तेल असतं तिथं घेऊन बसलेलेच असतात ते व्यापार करायला, स्वस्त देतो. मग आम्हाला त्याच्याबद्दल काय माहीत नाही, ते जातलं आम्ही तिथे जातो, विचारच करत नाही. वास नसलेली उदबत्ती, झिजलेले पैसे, हे सगळे देवाला चालतात. कारण तो काय हो म्हणजे अंतर्ज्ञानी सगळं असं. पण ते वापरणारा पुजारी असतो, त्याचं पोट असतं, त्याच्यासाठी म्हणून मग आपण विचार करत नाही. ते झिजलेले पैसे तिथे कसं चालतात, म्हणजे मारुतीला फसवल्यासारखं, सोन्याची कुंती देते म्हणून. मग ते माप घेतली, तो एका मापात तो तेल दिला तेवढ्या पैशाचं म्हटलं तर ते घेतली आणि तिकडे गेली. आणि
एक प्रदक्षिणा घालून त्या मारुतीच्या डोक्यावर ते ओतले. आई सांगायच्या हे ते ते तेल ओतून झाल्यानंतर त्या मारुतीच्या डोळ्यात नाकात सगळे तेल आलं, ते खाली उतरायला लागलं. मग मारुतीच्या डोळ्यात आलं. आई म्हणाला, अरेच्या डोळ्यात वगैरे तेल आता येते, असंच ओतायला लागले. ही ते ओतायचं तेवढंच बंद केली नाही. मग असं बघितले त्याच्यात 2 थेंब मणी राहिले होतं तेल, म्हणून तेही पडायला पैसे देऊन घेतलेलं आहे, फुकटचं नाही. ते सगळं मारुतीच्या डोक्याला जायला पाहिजे असं म्हणून खट म्हणून त्याच्या डोक्यावर आदळले. ते सगळं पडू एवढं असं जोरात करून. आई म्हणाला, आता काय बाई, मारुतीच्या डोक्यावर हाडायला लागले, ही आता काय करायचं असं म्हणून. मग बघितल्या आईंना तर अगदी म्हणजे आता म्हणजे आईंची दृष्टी म्हणजे मारुती देव आहे असं समजून ती वागते म्हणून. मग तिला विचारलं, काय ग तू काय केलीस, बघितलीच नाही, डोळ्यात देवाच्या डोळ्यात वगैरे तेल आलं ना, आणि काय एकदम खट्ट दिशी 2 कशालाच असे केले नाही, 2 थेंब तेल राहिलं होतं, ते कशाला आता वाया करायला पाहिजे म्हणून हे केलं. मग त्याला लागलं नाही का, आणि त्याच्या डोळ्यात तेल गेल्यानंतर डोळे चुरचुरणार, मग तो आपल्याला आशीर्वाद कसा देणार. आणि तू तर चांगलं हाणलीस नंतर ते तेल तेवढंच नाही असं आई म्हटलं, दगड हो. आता मारुती दगड की मारुती तूच ठरव. तो दगड असेल काही देणार रे, दगड काय देणार. म्हणजे त्याला डोक्यालाही काय लागत नाही, त्याला डोळ्यातही चुरचुरत नाही, हे बरोबर झालं. पण तो मारुती जर म्हणून जर समजशील तर डोळ्यात तेल जाण्यासारखं. आता मुलांना आंघोळीला वगैरे घालत असताना असं धरून घालतात, म्हणजे तेल लावतात का, ते डोळ्यात चुरचुरतं, मुलांना रडायला लागतात म्हणून. आता तेवढं तरी निदान काळजी पण पाहिजे की नको. त्या डोक्यावर तेल घालायचं म्हणजे तो शांत होतो. हां, मला कोण डोकं माझं शांत केलं, त्याला शांत मी ठेवणार असं म्हणून तो तुला मदत केला असता. आता तू त्याचे डोळे वगैरे सगळं चुरचुरण्याचं करून वरून आणखीन हाणलीस त्याला डोक्यावर. मारुती म्हणून समजलीस तर तो एवढं सगळं तू केलेलं तर फळ देणार. आणखीन सांगणार शनीला, तिला सोडूच नको. 2.5 वर्ष का 7.5 वर्ष मला एवढं केली बाय म्हणणार. म्हणून आई सांगितलं, आम्हाला त्या दिवशी हसून पुरे. म्हणजे आम्हीच अमुक देव म्हणून ठरवतो आणि आम्ही केलेलं ते, आणि नंतर फळ मिळालं नाही तर आम्ही करतो. फळ का मिळावं, फळ मिळण्यासारखं आपण केलोय का, देवाला जाणलेलं आहे का. म्हणून संतांच्याकडे जावं, आधी देव कोण हे ओळखावं, आपला अंतर्यामीच तो आहे, त्याला कसं आपण भजावं हे शिकावं. आणि म्हणून आईने भजनाची पद्धत तयार करून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. अनायासे की सरळ भाषेमध्ये आहे. काय फार अगदी प्रयत्न करून तंबोरा वगैरे घेऊन क्लासिकल म्युझिक शिकून करण्यासारखं असं काय नाही. सगळे म्हणत बसलेले असतात, आपण ऐकत बसतो तरी आपली उपासना होऊन जाते. म्हणून काय आई म्हणायच्या, निदान एक बालोपासनं तरी वाचून बाहेर पडा. आंघोळी झाल्यानंतर तुम्हाला पाठ झाल्यानंतर तुम्ही बसमध्ये देखील बसताना म्हणू शकता. आंघोळ करायला सुरू केल्यानंतर तुमचं ड्रेस करेपर्यंत म्हणायचं संपतं. आणखीन काय सोपं उपायचं ना का सांगायचं मला कळत नाही. आईनी सोप्यातलं सोपं अगदी सांगितलेलं आहे. 5 अभंग म्हणून घरी तरी आरती करा, नाहीतर बालोपासना म्हणून तरी बाहेर पडा. नित्योपासना तरी रात्री आल्यानंतर म्हणा. करून बघावं. संतांनी काय चमत्कार करून ठेवले. सगळे म्हणजे 2 श्लोक सांगतो आणि संपून टाकतो. आईने नित्योपासनेमध्ये 2 नामाच्या बद्दल, उपासनेच्या बद्दल 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मंगलमय हे नाम प्रभूचे, अशुभासी बा शुभकरी, रोग चिंता विघ्न संकटे क्षण न लागता पळती दुरी. एक म्हणजे क्षण न लागता पळतात, तर आपण करून बघायला नको का. काय मंगलमय हे नाम प्रभूचे, अशुभासी बा शुभकरी. काय आपलं जीवनामध्ये अशुभ म्हणून आहे ते सगळं नाहीसं होईल. रोग चिंता विघ्न संकटे क्षण न लागता पळती दुरी. मधुर नाम कसं आहे, भजन कसं आहे. भजन म्हणजे वेगळं, नाम म्हणजे वेगळं असं नाही. भजन नाम पुस्तक वाचन सगळं नामच आहे म्हणतात. परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराला आठवायचं. ते संतांना परमेश्वर माहीत आहे म्हणून ते सांगतात, असं करा तसं करायचं, बस फळ मिळतं आपल्याला. मिळालं नाही तर मग विचारायचं, करून बघावं. मधुर मनोहर सुखकर दुःखहर नाम असे भगवंताचे, सत्य शाश्वत दुरित निवारित नाम असे भगवंताचे. आणखीन काय आपल्याला पाहिजे आहे जीवनात.
आपलं दुःख नाहीसं करून घेण्याचं हेच पाहिजे आहे. आणि ते दोन्ही श्लोकामध्ये आईने अगदी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपण हा सप्ताह तर आपण केलं उत्साहाने, ते बरं. आता ह्याच्यानंतर आपण आईने सांगितल्याप्रमाणे उपासना रोज चालवण्यासाठी खटपट करूया आणि आई आम्हाला त्यासाठी शक्ती देऊ दे असंच प्रार्थना करून आज संपवतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.